ज्यांनी आपल्याला हा पूर्ण हॉल, वरची व्यवस्था, सगळ्यांची जेवणाची, राहण्याची सगळी व्यवस्था करून दिलेली आहे, त्याबद्दल आपण त्यांचा आभार पण मानूयात आणि पुन्हा एकदा त्यांचा आपण स्वागत करूया. मी विनंती करतो त्यांनी देवबाबांना पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करावं. मी बाबाजींना विनंती करतो, कृपया दीप प्रज्वलन करूया. ये बंद या बापसाहेब सर या बाजूचे सर या. भारत माता की जय. भारत माता की जय. बोलो सियावर रामचंद्र की जय. पवन सूत हनुमान की जय. जय श्री राम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की आविनाती पूर्वे पूर्वे प्रेम कृपायाति सर्वांगे सुंदर उते दुराची अंधेर प्रेमा मुक्तापराची हो श्रीरामूर्ति दर्शन प्रेम स्वामी प्रेम कामना मूर्ति गौरी पुरा आपण जो विषय हातात घेतलेला आहे समन्वयाचा विषय, या विषयाकडे वळण्यापूर्वी काही प्रश्न मी आपल्याला विचारतो, त्याच्यावर सगळ्यांचा आपला सहमत असतो. आता सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की जगामध्ये सगळ्यात प्राचीन धर्म कोणता? आपले एकमत आहे सगळ्यांचे. आपल्या धर्मामध्ये जे ग्रंथ आहेत, धर्मग्रंथ आहेत, वेद आहेत, 108 उपनिषद आहेत, 18 महापुराण आहेत, रामायण महाभारत आपले इतिहास काव्य आहेत. या व्यतिरिक्त अनेक जे संस्कृत ग्रंथ आहेत, या सगळ्यांची संख्या बघता याचा अध्ययन करायचं म्हटलं तर आपल्याला 4 जन्म घ्यावे. त्याच्याबरोबरच याच्यातला इतर भाषांमधील जर धर्मग्रंथ संग्रह वाचायचं म्हटलं अजून पुढचे 4 जन्म. त्याच्यावर काही गंमत. आता हा आपला धर्म प्राचीन. दुसरी गोष्ट अशी की धर्म या शब्दाला कुठल्याही भाषेत पर्यायी शब्द नाही. आपण रिलिजन म्हणतो, रिलिजन हा चुकीचा, 3 मजहब चुकीचे. धर्म याला पर्यायी शब्द नाही. भगवद्गीतेमध्ये तुम्ही बघाल तर 4 शब्द आलेले. धर्म आहे, अधर्म आहे, स्वधर्म आणि परधर्म. सनातन हे धर्माचं विशेषण दिलेलं आहे, एव्हर एक्झिस्टिंग, सतत असला धर्म.
आता 2000 वर्षापूर्वी ख्रिश्चन समुदाय, त्याच्या आधी जून, ओल्ड टेस्टमेंट, न्यू टेस्टमेंट, बायबल, ख्रिश्चन, त्यानंतर अजून 600 वर्षानंतर इस्लाम उदयाला, आणि आपल्याला हे दोन थोडक्यामध्ये कॉम्पिटिटर सारखे आले, आणि त्या स्पर्धेमध्ये आपण आज 3 नंबर लावून घेतो. हे सगळ्यांना मान्य? आपण विश्वास 3 नंबर लावून घेतलो, आणि हा प्रवास आपला अनंत युगानुयुग आपण 1 नंबरला असलेले फक्त 2000 वर्षामध्ये 3 नंबरला आलो. ही वस्तुस्थिती आहे. आता आपली सगळ्याची बाजू बघितली तर आपण काय करतो आहे, आपल्याकडे शूरवीर राजे होऊन गेले, ज्यांनी प्राणपणे लढले. आपल्याकडे अनेक संत बंध होऊन गेले. आपल्याकडे शंकराचार्य आहेत होऊन गेले. आपल्याकडे धर्ममार्तंड होऊन गेले, विद्वान होऊन गेले, अजून पण आहे. हे सर्व आपल्याकडे असताना ज्यावेळी 2007 साली मी हे कार्य सुरू केलं, या संपूर्ण जगाचा एकदा अभ्यास केला, राजदूत अभ्यास केला, आणि मी स्वतः एकच विचारलं की जर आपल्याकडे सगळ्या एवढ्या गोष्टी होत्या, आपण 3 नंबरला का? माझ्याकडे हाच प्रश्न होता. आणि 3 नंबरचा आपल्याला 1 नंबरला जायचं आहे ना, त्यासाठी काय करायचं? मग यासाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जसं शहरामध्ये आजकाल टाउन प्लॅनिंग होतं, टाउन प्लॅनिंग, त्याच्यामध्ये काय असतं की पहिल्यांदा एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तयार करतात, किंवा अस्तित्वातील कशा परिस्थिती आहे, कुठे वस्ती कशी आहे, कशा रस्ते आहेत, काय काय सांगेल, आणि त्याच्यानंतर एक दुसरा प्लॅन तयार केला, मॉडिफाईड, त्याच्यामुळे टाउन प्लॅनिंग होतं. तर साधारण आपल्याला आता जे करायचं आहे ते पुन्हा हिंदूंचं व्यवस्थित प्लॅनिंग करायचं. त्यासाठी आपल्याला अस्तित्वाची परिस्थिती काय हा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून इतिहासावरती केवळ पृथक न बसता त्याच्यापासून काहीतरी शिक्षण घेऊन विचार करून पुढचा मार्ग कसा आक्रमण करता येईल याकडे आपल्याला बघायचं आहे. आणि यासाठी आपल्याला संपूर्णतः एक प्रवृत्तीपर विचारसरणी आवश्यक आहे. आता आपल्या सगळ्यांना भगवद्गीता सगळ्यांना माहिती आहे, सगळे आपल्या इथे धर्माचार्य आहात, धर्मात शिक्षण घेतलेलं आहात. आता भगवद्गीता जो आहे, या भगवद्गीतेचं संपूर्ण सारांश तुम्हाला सांगितलं की एका श्लोकामध्ये सांग. कोणी सांगा एका श्लोकाचं भगवद्गीतेचं सारांश एका श्लोकात सांगा. तुम्ही कुठला श्लोक? एक श्लोक सांगा, 2 वेळी. कुठला नाही? हे 2 ते 3 श्लोक सगळे आपण समजतो. मी जेव्हा हे वाचलं तर माझ्या लक्षात आलं की बाबा ह्या गोष्टी आहेत सगळ्या ठिकाणी. त्यांचं मुख्य काय, जो गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात संदेश दिलेला आहे, हतो वा प्राप्यसे स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे मही तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय प्रतिष्ठ. अन्यायाविरुद्ध लढायला युद्धाला पर्याय नाही. जो युद्धाला घाबरला तो धर्मप्रसार करू शकतो. युद्धाची मानसिकता 24 तास आहे, एक दिवसाचं काम नाही. युद्ध करू म्हणून फक्त आव्हानाला स्फूर्ती भाषण दिली तर युद्ध होत नाही. त्याला सराव लागतो, शारीरिक आणि मानसिक सराव. आणि म्हणून संपूर्ण गीता जेव्हा भगवंताने सांगितली, जी आजकाल आपण बघतो की कोण गीता कोण अभ्यास करतं, आश्रमातील लोक करतात. आश्रमातील त्याचं पाठांतर चालतं, व्यवहार होतो का? गीता ग्रंथ निवृत्तीपर नाही, हा प्रवृत्तीपर. आपण लोकमान्य टिळकांचं कर्मयोग रहस्य वाचा, त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण वापर केला की हा संपूर्ण ग्रंथ जो हा प्रवृत्तीपर. जो तो निवृत्तीपर असता तर त्याच्यामध्ये जसं भगवंताने गीता सांगणं थांबवलं, दुसऱ्या क्षणाला अर्जुनाने काय केलं असतं, वनात प्रस्थान केलं असतं, जाऊन तपश्चर्या केली, मायामध्ये अडकून काय करायचं. यामुळे आपण आपल्या बालकांना जेव्हा गीतेचा पाठ देतो तेव्हा प्रवृत्तीपर असायला पाहिजे, युद्धाच्या तयारीचा असायला पाहिजे. युद्ध म्हणजे केवळ हिंसाच नाही, युद्ध म्हणजे अन्यायाचा प्रतिकार, न्यायाचा रक्षक. त्याच्यामुळे आपल्याला जी विचारसरणी लोकांना द्यायची आहे याप्रमाणे द्यायची. ज्यावेळी हा विचार करून
कुठून कार्य सुरू करायचं हा डोक्यात विचार होतो. हा सगळा अभ्यास केला. आपण दक्ष हिंदू म्हणून उतरतोय या कामासाठी. पण ज्या कामाच्या विरोधात आपल्याला काम करायचंय एकदम सर्वत्र हे एक वाक्य घेऊन आपण काम करतोय. याच्यात काही वेगळं नाही. देवस्थान जे मी काम करतोय फक्त मी ठरवलं याच्यात काही संघटन किंवा अशी एखादी संस्था तयार करायची नाही. कारण जी आहे ती व्यवस्था फक्त सरळ करायची, म्हणजे नवीन काही करायचं नाही तिथे. म्हणून ती संघटना आपण काढणार नाही. त्याऐवजी फक्त मी तेच मुद्दे या ठिकाणी टाकणार आहे किंवा सांगणार आहे. सनातन सर्वत्र याचा अर्थ पाहिजे त्या परिस्थितीमध्ये पाहिजे सगळं चांगलं आहे. आपला धर्म सगळ्यात जुना, सगळ्यात चांगला आहे, सगळ्यात प्रेमळ आहे, सगळ्यात प्रत्येकाला धरून चालणार आहे. मग का आमच्यावर एवढा अत्याचार झाला? मिर्झा राजा जयसिंगकडे मुलगा गाठ ठेवला. त्यांना माहिती होते तो धोकाला, ते त्यांनी मनुष्य बनवलं. या सगळ्या गोष्टी आपल्याला हे सगळं ओळखून आणि मी या सगळ्या गोष्टीचा सार काढून ठरवले की त्यामध्ये जे महत्वाचे मुद्दे की सनातन सर्वत्र हा तो मुद्दा आहेच. मग संध्याकाळी 5 वेळेला आपले लोक आरती करणार मला माहिती आहे. आपण आपल्या लोकांना ओळखलं पाहिजे. मग 5 वेळेला येते, एक वेळेला ती संध्याकाळी की प्रत्येक घरामध्ये दिवाबत्तीची वेळ असते. एवढं आहे की आजही आपल्या घरात 80-90% प्रत्येक जण संध्याकाळी दिवा लावतो. मग त्यांना 7 वाजेला आपण तो लावायला लावतो. प्रत्येक मंदिरात आरती होती ती 7ला करायला विनंती केली. त्यानंतर आपला वार शनिवार या दीड वर्ष संपल्यानंतर ती सुरुवात आपण केलेली. 3 मुद्दे सोडून काहीच करणार नाही. काहीच म्हणजे काहीच नाही असं समजा की उघड नाव हे. कारण ज्या वेळेला 10,000 5,000 पब्लिक एकत्र येते ते आपोआप आक्रमक तयार होते. आणि आपण म्हणतो की आपण सविष्णू आहोत, बरोबर आहे. पण जर आपल्याला नेतृत्व कडवट मिळालं, बाळासाहेबांनी एकदा सांगितलं महाराष्ट्र बंद, तर सगळ्या गाड्या जागेवर करा. माणसं तेच, राज्य तेच, आपण इकडून त्याकडे सगळे येऊ. मग असं काय झालं की आता हे एवढा अत्याचार वाढतात. मग हा एक महत्वाचा मुद्दा येतो की आपल्याला कडक नेतृत्व जे मिळते आणि ते मिळण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता आपण ज्यांचे 60च्या पुढचे वय, आता मला कोणीतरी बोललं बरोबर, आपल्याकडून कामांना बंधन आहे, शारीरिक बंधन आहे, मानसिक बंधन आहे. आता मला मी म्हटलं चालू आहे तर मी निघेल का? नाही मिळू शकत. या गोष्टीचा विचार पण संघटन करताना मी सांगितलं की सगळा फार बारकाईने विचार करा. एक दिवसाची प्रोसिजर आपण एक अजिबात ठेवू नका. आपल्याला मेथीची भाजी लावायची नाही, तिला 3 महिने लागले फक्त. त्या तिथून जर ती घरी आणली तर 3 दिवसात त्या भाजीला विकास सांगता शेतकऱ्याला जो भाव भेटेल तो, म्हणजे 3 दिवसाचं नाही. हळदार लावली 10 वर्ष आणि वडाचं झाड लावलं तर तुम्ही निघून जाल आणि लोकांनी करणार नाही. नक्की ओरिजिनल झाड करता येते. म्हणजे असं आपल्याला काम करावं लागेल. त्यासाठी आता हे देवस्थानचं आता दादांचा पायापेक्षा फार मोठा अभ्यास आहे. देवस्थान मध्ये काय फायदा आहे की आज सगळे सगळे मंदिर आहेत. आता नाशिकला काय आहे, नाशिक आणि नाशिक जिल्ह्याचे 1000 मंदिर एकत्र करून विनंती केली 7 वाजेची आरती बऱ्याच ठिकाणी 70-80 ठिकाणी. यांना सुनील बोला मी देत म्हणजे आपल्याला जर काही काम करायचं असेल तर पहिले काम तुम्हाला नाशिक जिल्ह्यात दाखवावं लागेल. मग तुम्ही कुठे बाहेर पडायचं. 1 वर्ष जाईल, 2 वर्ष, 3 वर्ष जाते, काही फरक पडत नाही. आज असा फायदा आहे नाशिकचं काम पाहून. नाशिक 7 वाजेची आरती एवढी फेमस झाली का महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये 15 जिल्ह्यात चांगलं जोरदार काम चालू झाले. आपोआप त्या ठिकाणी पण लोक काम करतात. 6 राज्यात, त्याच्यात काश्मीरचे 1-2च लोक आहेत, खूप नाही, पण हळूहळू तिथपर्यंत पोहोचलो. प्लस आपल्या कामामध्ये पहिले शपथ घ्या की जे गावं संवेदनशील आहेत, दादांनी पण त्याच्यावर भरपूर काम केलेले, ते गाव पहिले निवडा. ज्याला खूप पाण्याची गरज आहे त्याला पाणी पाहिजे. 500 ठिकाणी मी भाषण केलेले असेल. त्यामध्ये महाशिवरात्रीला जर नाशिकचे कोणी असेल कपालेश्वर मंदिर आहे, पूर्ण आजूबाजूला कमीत कमी 1 लाख पब्लिक असते. मी सांगत होतो हार्वेने मी 5 ते 7 मिनिटात सांगितलं, तोपर्यंत सगळे जागेवर होते. अशा 500 ठिकाणी 500 मंदिरात जाऊन मी सांगते की बाबा 7 वाजेला आरतीला या, मी म्हणजे घरी करा. त्यानंतर आपला वर्ष ते आता चालू. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण हे काम करू
पुढचं काम तुम्हाला म्हणजे परत पायसर गरज पडणार नाही. तुमचे एफर्ट्स त्याला म्हणतो आपण मराठीत सायकलचं पॅन्डल एकदम जरा खूप ताकद द्यावी लागते. एकदा ती चालायला लागली की ते आपोआप चालतं. मग ते 3ची तयारी ठेवा. 3 वर्ष आपल्याला हे सगळं करणं आहे. आणि नारी भक्ती भारत अभ्युदानाय धनुष्य ददातं स्नामी परित्राण साधुनाथ दुष्टात्म धर्म संस्करणार्थ जुबे. आपल्या भगवान श्रीकृष्णाने आपल्याला भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय 700 श्लोकाचे 18 अध्यायामध्ये आपल्याला जीवन कर्माचे सर्व मार्ग सांगितले. आपल्या सर्वांना माहित आहे. तर मग सर्वात महत्वाचं जे सांगितलं आहे, सर्व धर्मान्य परित्याज्य मामेक शरण वज्र अहंता सर्व पापेभ्यो मोक्षयाशी मा शुच. म्हणजे तुम्ही कोणत्याही धर्माचे असो, कोणत्याही पंथाचे असो, परंतु तुम्ही मला जर शरण आला तर तुम्हाला सर्व पापापासून मी निश्चित मुक्त करेन याचा तुम्ही विश्वास ठेवा. असा एकच भगवंत सांगतो, पण मी भगवंत आहे. इतर धर्माचे काही सांगता आम्ही संदेश वाहक आहोत. आम्ही त्यांचे फक्त विचार बरोबर विचार अनेक प्रसार करणारे आहोत. पण जे मूळ आहे, जे मूळ आपण कोणत्या वृक्षाला ज्यावेळेस पाणी घालतो ते शेंड्याला पाणी घालून उपयोग होत नाही, त्याच्या मुळाला पाणी घालावं लागतं. आणि ते मुळाला घातलेलं पाणी सर्व फांद्यानं जातं आणि फळांना जातं. त्याचप्रमाणे जे आपण सकाळपासून अतिशय योग्य प्रकारे चर्चा करतो, अतिशय योग्य सर्व बाजूने त्याचा आपण विचार करीत आहोत की आपला हात धर्म कसा वाढवावा, कसा टिकवावा आणि कसा तो रुजवावा, ह्या गोष्टींवरती आपण सकाळपासून चर्चा चालू आहे. अतिशय उत्कृष्ट चर्चा आहे. कृपात्मक कसं मध्ये प्रकारे असू शकतात. कोणी एकमेकावरती आक्रमकता दाखवणार, आपली आक्रमकता आपल्या कार्यात दाखवणं अतिशय आवश्यक आहे. तर आपण काय करू शकतो या गोष्टींचा विचार नंतर केला की सर्वात फळबागा गावचे राहतात. आपल्याला ओळख झाड लावायचं. आपल्याला की प्रत्येक जण आपल्या शक्ती बुद्धी सामर्थ्यानुसार, आपल्या ज्ञानानुसार, आपल्या अनुभवानुसार आपापल्या क्षेत्रात काम करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतो. शहाजीराजे भोसले हे हिंदवी स्वराज्याचे पडदेमागचे मूळ सूत्रधार आहे, मूळ संस्थापक आहे. त्याला शक्य झालं नाही तरी आयुष्यभर धर्मीयाकडे चाकरी केली. तर ते करत असताना आपला देव, धर्म, समाज, संस्कृती इथे नाही सरले. विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठं काम केलं. तोरणा किल्ल्यावर सोन्याची नाणी सापडली की मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की ती शहाजीराजांनी बनवली असेल. हे सगळे या सगळ्या ज्या गोष्टी असतात तुम्हाला डायरेक्ट नाही करता येत. मला प्रत्यक्ष काही गोष्टी करायला लागतात. मम वर्धन वर्धनते इति मनुष्यः असं भगवान कृष्णाने जे भगवद्गीतेत सांगितलंय त्याप्रमाणे भगवान कृष्णाचं चरित्र डोळ्यासमोर ठेवून आणि आतापर्यंत म्हणत तर छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आहे हे डोळ्यासमोर ठेवून आपण काम करणं गरजेचं आहे. आपण वेद, उपवेद, उपनिषद, ब्राह्मण्य, कारण्य असे फार फार मोठे मोठे ग्रंथ वाचण्याची गरज असं मला वाटत नाही. आणि महाराष्ट्राला प्रचंड मोठा ठेवा सापडलेला आहे. महाराष्ट्र संतांची खाण आहे, शौर्याची खाण आहे. संपूर्ण भारताला जो नाही की 100 वर्षात संपूर्ण आफ्रिका खंड आणि अर्धा आशिया इस्लाममय केलेल्या त्या काळात, त्या भयानक काळात, त्या भोगवादी, आसुदी, बलात्कारी भयानक संस्कृतीच्या इस्लामच्या लोकांच्या त्या काळामध्ये भारतामध्ये हिंदू धर्म टिकला हे आश्चर्य नाही का? हे फार आश्चर्य आहे. पुरोहित आहे, फार छान काम केलं. छत्रपतींच्या जवळजवळ 300-400 वर्ष अगोदर अख्खा भारत हा हिरवा झालेला असताना त्या अख्ख्या भारताच्या लोकांचा एक टिक्का असावा असा तो चित्तोडचा थोडा परिसर त्या माणसाने टिकवला.
कॉम्प्रोमाइज करून आरामात संधी करून राजेशाही जीवन जगू शकले असते ना. आम्ही गवताच्या भाकऱ्या खाऊन लढलो. का लढलो तर ही जाणीव आहे कशाची, माझ्या कर्तव्याची. आपण थोडं घाबरतो जाती व्यवस्थेवर बोलायला, काही घाबरण्याचं झालं नाही. चातुर्वर्णी मया सृष्टम गुणाकर्म विभागशः, गुण आणि कर्माच्या अनुषंगाने मी चातुर्वर्ण्याची निर्मिती केलेली आहे असं भगवद्गीतेत ठाम आहे. याच्यात कुठेही भेद नाही. ब्राह्मण श्रेष्ठ नाही आणि शूद्र कनिष्ठ नाही. हे सगळे भाऊच आहेत. एक मोठा भाऊ आहे, मधला भाऊ आहे, धाकटा भाऊ आहे. त्याच्यामुळे तिथे न्यूनगंड बाळगण्याचं काहीच कारण नाही. दुर्दैवाने काही गोष्टी तेव्हा झाल्या, आजही होत्या. म्हणून तुम्हाला असं म्हणायचं की आजच्या काळात सगळं फ्री आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा क्रांती केली संस्कृत मध्ये भगवद्गीता. बहुजन समाजासाठी प्रापक मध्ये ज्ञानेश्वरच्या रूपात 12व्या शतकात 13व्या शतकात 1298 अलोधीपतीची स्वारी करता सुरुवात झाली 1298. त्याच काळात ज्ञानेश्वरी लिहिली. आपलं काय होतंय, आपलं वळत का लागत नाही. आपल्याकडे जे काही आहे मुळात सगळं धर्मात आहे. 500 वर्षाच्या कालखंडात आपण विसरलो. पुढे चांगले दिवस आले की आपलं कॉम्पिटिशन चालू करतो. मग आपणच स्वतःशी संघर्ष करून परत विसरतो. हे वारंवार चालू आहे. आचार्य चाणक्य आले आणि त्यांनी संपूर्ण भारतवर्षाला एकत्रित करून एक सम्राट चंद्रगुप्त मौर्य तुम्हाला दिला. संपूर्ण भारत एकत्र केला आणि एक प्रधर्मीयांची किंवा प्रक्रियेची आढळल्याप्रमाणे त्यांनी उघडून लावलं. पण असं काय होतं की नंतर परत आपण विसरतो. परत आपले तेच देह बेहरी वेदने चार परत सुरू होतो. ते मूळ आपला धर्माचा गाभा समजण्याची गरज आहे. माझं म्हणणं जे आपल्या धर्मात दिलंय ते सगळं विज्ञानवादी आहे, सगळं वेदरहित आहे. कुठेही कशाचाही न्यूनगंड बाळगण्याचं काहीच कारण नाही. आजच्या काळात आपल्याला या चारी वर्णांचं काम प्रत्येकाला करावं लागतं. अटल बिहारी वाजपेयींचं एक स्पीच होतं. तर त्यांनी सांगितलं की प्लासीच्या लढाईमध्ये जे इंग्रज लढत होते, मराठा इंग्रज आणि इंग्रजीची लढाई झाली 1858 मध्ये. जेवढे मराठी लढत होते त्याच्यापेक्षा जास्त मराठी बघत होते. कोण मारतंय, कोणाला मारतंय, कसं मारतंय. दुर्दैव म्हणजे राष्ट्रीयत्वाची भूमिका, राष्ट्रत्वाचा विचार आम्ही वारंवार विसरतो. आणि याचं कारण आहे संस्कार आणि फक्त संस्कार. आणि हे देऊ शकते फक्त आई आणि आईच. दुसरं कोणी देश देऊ शकत नाही. आपल्या देव, देश, धर्म, समाज, संस्कृतीचा उद्धार करायचा असेल तर ते काम फक्त आणि फक्त आमची राजमाता जिजाऊच करू शकते. हे आपलं काम नाही. हे आपण पुढे भूमिका आपली असणारच आहे, पण हे काम महिला शक्तीशिवाय होणारच नाही. आता महिला शब्दाचा अर्थ काय? म म्हणजे महान, सर्व बाजूला महानच. तीच महान, तीच महिला. दुसरी ही हिंमतवाली. आता हिंमतवाली हा शब्द लवकर आपल्या पसरी पडत नाही. कारण एका बाजूला आपला, दुसऱ्या बाजूला जास्त संपला. आजकाल किसच खूप चालल्यात महिलांच्या माध्यमातून. पण ही हिंमतवाली महिला जी आहे ती आमच्या डोळ्यासमोर येत नाही. कारण आम्ही राजमाता जिजाऊ वाचत नाही, आम्ही महाराणी येसूबाई वाचत नाही. जगातल्या सर्वात बलाढ्य, सगळ्यात क्रूर अशा औरंगजेबाची 7 वर्ष लढलेली महाराणी ताराराणी वाचतच नाही. मी आता पुस्तक मागवलंय, 1500 रुपयाचं पुस्तक आहे. मी आता मागवलंय कोल्हापूर. त्या काळी सेनापती उमाबाई गारवाडे, आपण म्हणतो स्त्री शिक्षण नव्हतं आमच्याकडे, स्त्री शिक्षण नव्हतं. जिजामाताची शिवाजी गडला, जिजामाताने राज्य चालवलं, असं चालवलं तर ओके. आपल्यामध्ये आपल्याला न्यूनगंड यावा या हेतूने इंग्रजांनी फार प्रचंड काम केलं. त्या इंग्रजांच्या कर्तृत्व शक्तीला मी खरंच नमस्कार करतो.
खरंच नमस्कार करतो की आमचे दुश्मन जरी असले तरी एवढं प्रचंड काम केलंय. 5% इंग्रजांनी 95% भारतीयावर 150 वर्ष राज्य केलं. कोण आहोत आम्ही? सनातन हिंदू संस्कृती जगातील सर्वात श्रेष्ठ मानव संस्कृती, विज्ञानवादी संस्कृती, प्रगतिशील संस्कृती कुठे गेली? कशी काय राज्य करू शकते? कारण आहे आमची सामाजिक बैठक पक्की नाही. ते वारंवार कमजोर होतो. थोडस सुख मिळालं काय मिळालं घुरून जातो आणि कॉलेज थोडीशी मोकळी मिळवली की आमच्या मुलीला वाटतं की आम्ही काय घडत नाही. जय श्रीराम सगळ्यांना. धर्माच्या करिता नामास जगती रामाने धाडी ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्मसंख्या तुझ्या भगती हा नम्रतते असे इच्छा व मानसी करीत असे हा देव तुझा असे. पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण श्री शंकर महादेव अखिल हिंदुत्वाचे महादेव म्हणून आपण ज्यांना मानतो किंवा मानतो पुसतो असे छत्रपती श्री शिवाजी महाराज, क्रांतिकारकांचे मुकुटमणी असं ज्यांना म्हणता येईल असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरणी वंदन करतो. आणि पुढची 15 ते 20 मिनिटं मी आपल्यासमोर विषय याच्यासाठी मांडतो. त्याला मी विषय याच्यासाठी म्हणतोय की कृतीच्या स्तरावर आम्ही काय करू शकतो किंवा काय संकल्पना आहे. म्हणून सुरुवातीलाच जो सुनील सरांनी जो विषय घेतला की त्यांना ते सुचवलं गेलं की आम्ही इतके कमी आहोत, चालेल आम्ही कमी आहोत. आमचं हिंदू संघटनाचं कार्य आपण इतकं वर्ष करतोय, हिंदूंना संघटित करणं इतकं कठीण कार्य की आम्हाला बळवल्याशिवाय आमच्या कीर्तनाला पण येत नाही. आम्हाला आधी उदून बळवलं तेव्हा आमच्या कीर्तनाला लोक येतात. आमचं हिंदू एकत्र कधी येतो की तो 4 हिंदू एकत्र येत नाही सर. तो 4 जण खांद्याला असतात आणि 5वा वरती अडवा असतो ना तेव्हा आम्ही सगळे एकत्र येतो. पण जे पहिलं व्याख्यान झालं किंवा पहिला जो विषय झाला, सरांनी जो विषय मांडला, त्याच्यानंतर सनातन सर्वत्र हा जो विषय झाला, एक या कार्यक्रमाची परिष्कृती तेच आहे की कृती स्तरावरती मी काय करू शकतो. अगदी पॉइंट टू पॉइंट आणि आकडेवारीमध्ये विषय सांगतो. इथे कुठल्याही टाळ्यांचं वाक्य किंवा कुठलं तरी वक्तव्य करा आणि त्याचं कौतुक आणि हे, कारण कौतुक फक्त एका दिवसापुरती होतं. दुसऱ्या दिवशी असं वाटतं की खूप चांगला विषय झाला, खूप चांगला मांडला, तर आम्ही आज कार्य करू. प्रत्यक्ष त्या दिवशी येणाऱ्यांची संख्या हे आपणच सगळं असतो. त्यामुळे मी नेहमी सांगतो की माणसाने जन्म हिंदू असू नये, माणसाने कर्म हिंदू असावं, जेणेकरून रस्त्यावर येऊन ग्राउंड लेवलवरती कार्य करणारा हा खरा कार्यकर्ता असतो आणि त्याने कार्य पुढे जातं. अन्यथा श्रोते सभेंना सुद्धा मिळतात, इथे कार्यकर्ते घडतात. म्हणून आम्हाला संख्या महत्वाची वाटत नाही. पांडव सुद्धा 5 होते हे आम्ही नेहमी म्हणतो. त्यामुळे कार्य धर्माच्या अधिष्ठानावरती घडतं आणि ते आपण सगळे करतो. काय करायचं की आपण कोणत्या जिल्ह्यात आहात, कोणत्या तालुक्यातले आहात, त्या जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठल्या कुठल्या गावून आलंय आणि तो किती जण तयार करतोय, त्या जिल्ह्यामध्ये किती, त्या तालुक्यामध्ये कोण कोण कसे कसे येतील, ते सगळं तिथे म्हणजे प्रॅक्टिकली एका रजिस्टरमध्ये पण लिहिलं जाईल व्यवस्थित आणि त्याची लिस्ट पण तयार केली जाईल, त्यांचे वेगवेगळे ग्रुप पण तयार केले जातील. म्हणजे 36 जिल्ह्यांचे पूर्ण 36 वेगवेगळे ग्रुप्स असतील. त्या जिल्ह्याचे एक हे असेल, त्याची लिस्ट तयार होईल आणि त्यांना एक दरवेळेला विचारलं जाईल, त्यांना फॉलोअप केलं जाईल की तुम्ही किती केले तर आज तयार किंवा तुमचे या आठवड्यात किती तयार झाले. म्हणजे ऍक्च्युअली जोपर्यंत फॉलोअप घेतलं जाणार नाही तोपर्यंत ते टास्क पूर्ण होणार नाही. आणि हे पण तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी म्हणजे अगदी अक्षरशः ऑफिसमध्ये बसून 2 जण तिथे ठेवून मी ते काम करण्याच्या तयारीत आहे आणि पूर्ण वेळ मी या कामासाठी देत आहे. मी देत होतो मी पूर्ण वेळ, कारण मला माझ्या घराची जबाबदारी, माझी मिसेस, माझी मुलं समर्थ आहेत. त्यामुळे मी पूर्ण वेळ केव्हाही बोलवलं तर मी त्यासाठी हजर असेल. 36 जिल्ह्यांची एक हे तयार केली जाईल पूर्ण आणि प्रॅक्टिकली त्याच्यावरती जरी आपण सोशल मीडियावरची ग्रुप तयार करतो पण प्रॅक्टिकली ते लिहिले जातील आणि त्या जिल्ह्यामध्ये कधी कधी आपण
आपण एक 4-5 जणांची किंवा 8-10-11 जणांची 21 जणांची एक कमिटी तयार करूया आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये किती मेंबर तयार झालेत, मग तिथे कोण जाणार आहे. मी तर कुठेही जायला तयार आहे, आपल्यापैकी बरेच जण तयार होतील. मग त्याने त्या ठिकाणी जायचं आणि त्यांना माइंडसेट करायचं त्यांना अगदी व्यवस्थित व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांना कट्टर बनवायचं. अगदी हा उद्देश आहे आणि हे अगदी प्रोफेशनली करायचंय, म्हणजे संस्था म्हणून किंवा काहीतरी करायचं म्हणून नाही, प्रोफेशनली. तर बिलकुल 2 जण पगारी ठेवणार आणि त्यांना सांगणार की हे टास्क तुम्हाला पूर्ण करायचंय. की आज त्यांना विचारा, आज किती जणांना विचारलं तुम्ही की तू किती जमा केलेत, किती लोकांपर्यंत पोहोचलायस, आज त्या जिल्ह्यामध्ये किती आकडा मला सांगायचं की एवढी लोक त्या जिल्ह्यामध्ये आज जास्त जमा झालेली, म्हणजे ऍड झालेली. आज 500 उद्या किती जातील, परवा किती होतील किंवा या आठवड्याच्या शेवटी किती होतील, हे पूर्ण एक आपण जसं एक प्रोफेशनली हे असतं अगदी त्या पद्धतीने आपल्याला ते तयार करायचंय आणि त्यातून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी लक्षात येतील. मंगलम भगवान शंभो मंगलम वृषभध्वजा मंगलम पार्वती नाथ मंगलम कन्नोहर मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलम तन्नोहरि पुंडलीक वरद पांडुरंग जेने श्री धरिले शिवलिंग साक्षात परात् परपूर्ण ब्रह्म भजन रंगे रंगतो पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज के त्र्यंबकेश्वर भगवान सप्तश्रवी माता प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. राधा गोपाल कृष्ण महाराज गुरुदेव हर हर तुझ करिता जन्मालो तुझ करिता जन्मालो तव भजनी रमलो रमलो तव भजनी रमलो रमलो तव भजनी रमलो. सुख नागेकी म्हणून अनेकी सुख नायकी म्हणून अनेकी गुरु शिष्य दाहना गुरु शिष्य तव भजनी रमलो रमलो तव भजनी रमलो. तुझ करिता मी जन्मालो तुझ करिता मी जन्मालो तव भजनी रमलो रमलो तव भजनी रमलो. द्रष्टा सद्गुरु दृश्य शिष्य द्रष्टा सद्गुरु दृश्य शिष्य गुण उमगलो गुण उमगलो तव भजनी रमलो रमलो तव भजनी रमलो. तुझ करिता मी जन्मालो तुझ
तुझ करिता मी जन्मालो तव भजनी रमलो तव भजनी रमलो गुरु चंद्रमा मी चकोर गुरु चंद्रमा मी चकोर ज्ञानामृते धारो ज्ञानामृते धारो तव भजनी रमलो तव भजनी रमलो गुरु माऊली मिवतीचा तान्हा गुरु माऊली मिवतीचा तान्हा प्रेम पाना प्यानो प्रेम पाना प्यानो तव भजनी रमलो तव भजनी रमलो तुझ करिता मी जन्मालो तब करिता मी जन्मालो तव भजनी रमलो रमलो तव भजनी रमलो नाही वियोग खंड योग नाही वियोग खंड योग दत्त भजनी रमलो गुरु भजनी रमलो आत्मरंगी रंगलो आत्मरंगी रंगलो आत्मरंगी रमलो आत्मरंगी रंगलो गुरु भजनी रमलो तव भजनी रमलो रमलो तव भजनी रमलो तुझ करिता मी जन्मालो प्रभु करिता मी जन्मालो गुरु करिता मी जन्मालो धर्म करिता मी जन्मालो विठ्ठल करिता मी जन्मालो तव भजनी रमलो रमलो तव भजनी रमलो रमलो तव भजनी रमलो हेतू जो आहे निस्वार्थपणे समस्त हिंदू समाजाला एक करणे आणि संपूर्ण विश्व हिंदूमय करणे हा आपला उद्देश आहे। त्या दृष्टीने आपण आज या दिवशी एक ईश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतोय। या उद्देशाने मी विश्वातील सर्व हिंदूंना एकत्र संघटित करण्यासाठी माझ्या सर्वोच्च क्षमतेनुसार तन मन धनाने आणि समर्पित व निस्वार्थ भावनेने अविरत कार्य करेन। हिंदुत्वावर होणाऱ्या प्रत्येक आघाताविरुद्ध आणि आक्रमणाला प्रखर प्रतिकार करण्यासाठी सदैव तत्पर असेल। देव देश आणि धर्म कार्य करत असताना आपापसात कुठलेही मतभेद भेदाभेद आणि संघर्ष निर्माण होईल असे कोणतेही कार्य माझ्याकडून कधीच घडणार नाही। याची मनापासून व सातत्याने काळजी घेईन। हे ईश्वरीय कार्य करत असताना मी माझ्यातला अहम मीपणा आणि स्वार्थ कधीही आड येऊ
नाही अशी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेत आहे